तर मित्रांनो, चिपळूण दौरा पूर्ण करून आपण निघालोय आता पुढच्या दिशेने. आपला पुढचा प्रवास असणार आहे गणपतीपुळे व्हाया रत्नागिरी. चिपळूणवरून निघताना गणपतीपुळे येथे राहण्यासाठी भक्तनिवास बघावं असं मला वाटलं, परंतु यातील एकही नंबर लागत नव्हता. त्यामुळे आमच्या टीमच्या भरोश्यावर आम्ही निघालो रत्नागिरी. टीम बोले तो ऐसी टीम जो कोई भी प्लॅन सक्सेस कर दे. चिपळूणवरून निघालेली ट्रेन अनेक बोगदे, अनेक पूल पार करत करत रत्नागिरीकडे निघाली होती. त्यातीलच एका बोगद्यामध्ये आमची ट्रेन थांबली आणि तिथे आम्ही काही फोटो काढले आणि तेथे रत्नागिरी रेल्वे आमचे स्वागत करण्यास हजर होती. आम्ही पोहोचलो आता रत्नागिरी शहरात. रत्नागिरीहून आम्हाला पुढे गणपतीपुळे जायचे, त्यामुळे हा प्रवास आम्ही बसने केलाय. रत्नागिरीवरून गणपतीपुळे हे 26 किलोमीटर आहे. पण आम्हाला पोहोचायला जवळपास 1.5 तास लागला. तर तो का लागला तो आमच्या नंतर लक्षात आले. तर आम्ही आरेवारे मार्गे न जाता आम्ही गेलोय जाकादेवी मार्गे आणि जाकादेवी मार्गे हा प्रवास आहे तब्बल 50 किलोमीटरच्या जवळपास. त्यामुळे तुम्हाला जर रत्नागिरीवरून गणपतीपुळे जायचं असेल तर आरेवारे मार्गेच जा. तो रस्ता चांगला आहे आणि जवळ पडतो. एसटीतील 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय गणपतीपुळे. आमचं लटांबर घेऊन आम्ही तिथे रूम केली आणि आम्ही पुढे निघालो श्री गणपतीच्या दर्शनाला. श्री गणपतीच्या मंदिरात हे आम्ही असं दर्शनासाठी रांगेत निघालो होतो आणि त्यानंतर आम्ही तिथे त्या बारीमध्ये दर्शन घेतले. खूप मोठी लाईन होती, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला थोडी गर्दी कमी होती. आम्ही पोहोचलो तेव्हा बरीचशी संध्याकाळ झाली होती आणि सनसेट नंतर लोक समुद्राकडे जातात आणि गणपतीच्या मंदिरात गर्दी कमी असते. त्यामुळे आम्ही पोहोचलो गणपतीच्या दर्शनात. दुर्वा आणि फुले घेऊन आम्ही रांगेत उभो. मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओवर बंदी असल्यामुळे आता आम्ही मोबाईल बंद करत आहोत. बाहेर आल्यानंतर मंदिराच्या अवतीभोवती आम्ही काही फोटो काढले. त्यानंतर मंदिराचेही काही सुंदर फोटोग्राफ आम्ही काढलेत. मंदिर खूप सुंदर आहे, छान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात अथर्वशीर्ष पठण करून नंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर एक या गणपती मंदिराचा महत्त्व सांगणारं एक तिथे बोर्ड लावलेला आहे, त्याचे एक वाचन केले. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालोय आता आमच्या रूमकडे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या टीमने समुद्रात जी काही मस्ती केली ती आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आमच्या टीमचे कोकण दौऱ्यातील या पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या सर्व इंस्टाग्राम हँडल आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा.